Hello everyone. Today's topic of discussion is history of pharmacy profession in India. आता हे जे फार्मसी प्रोफेशन आहे ह्याच्या अगोदर आपल्याला काय माहीत पाहिजे, व्हॉट इज फार्मसी अँड डेफिनेशन ऑफ फार्मसी, व्हॉट इज ड्रग. ओके, तर काय करूया त्याचा स्टडी करूया. व्हॉट इज फार्मसी इज द सायन्स ऑफ प्रॅक्टिस ऑफ डिस्कवरिंग, प्रोड्युसिंग, प्रिपेअरिंग, डिस्पेन्सिंग अँड रिव्ह्यूइंग ऑफ मेडिसिन. डिस्कवरिंगमध्ये काय केलं जातं, आयडेंटिफाय केलं जातं एखादा केमिकल सबस्टन्स आहे तो काय आहे की एखादा डिसीज आहे तो क्युअर करतो. ते आयडेंटिफिकेशन झाल्यानंतर काय करणार आपण, त्याचं बल्क मॅन्युफॅक्चरिंग करणार. त्यालाच आपण काय म्हणतो, प्रोडक्शन म्हणतो. प्रोडक्शन ऑफ जे ड्रग्स आहेत किंवा API आहे त्याचं झाल्यानंतर काय करतो आपण, त्याचं प्रिपरेशन आहे ते प्रिपरेशन करतो. म्हणजे एखादा ड्रग आहे तो काय केला, मॅन्युफॅक्चरिंग झाला, त्याच्यानंतर काय करणार आपण, त्याचं फॉर्म्युलेशन बनवणं. ते जे फॉर्म्युलेशन आहे ते व्हॅरी करणार कसं, जे एज गॅप असेल, एजनुसार कसं असणार आहे ते व्हॅरी करणं. म्हणजे ॲडल्ट पेशंटसाठी जे अमाऊंट ऑफ जे ड्रग आहे, जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ डोस आहे, डोस फ्रिक्वेन्सी म्हणतो त्यालाच आपण, ती काय करणार आहे, व्हॅरी करणार आहे. त्याच्यानंतर डिस्पेन्सिंग, डॉक्टर काय करतो, जे प्रिस्क्रिप्शन आहे ते प्रिस्क्राईब करतो आणि फार्मासिस्ट काय करतो, ते जे मेडिसिन्स आहेत, ज्या प्रिस्क्रिप्शनमधले मेडिसिन्स आहेत ते काय करतो, डिस्पेन्स करतो पेशंटला. त्याच्यानंतर पुढे आहे रिव्ह्यू. आता जो फार्मासिस्ट आहे काय करतो, जे काय प्रिस्क्राईब्ड मेडिसिन्स आहेत ते काय ॲडवर्स इफेक्ट करतात का किंवा ड्रग इंट्रॅक्शन कॉज करतायत का. आता ॲडवर्स इफेक्टमध्ये काय येणार आहे, एखादा ड्रग आहे फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल घेतल्यानंतर काय होत असेल, जर स्किन रेडनेस वगैरे ॲडवर्स ड्रग रिॲक्शन वगैरे होत असेल तर त्या केसमध्ये काय करतो, हे जे काही रिव्ह्यू आहे तो फार्मासिस्ट करतो. त्याच्यानंतर पुढे इट इन्व्हॉल्व्स द कलेक्शन, आयडेंटिफिकेशन, प्युरिफिकेशन, सिंथेसिस, फॉर्म्युलेशन अँड क्वालिटी कंट्रोल ऑफ फार्मास्युटिकल सबस्टन्स टू एन्श्युअर दॅट सेफ्टी अँड इफेक्टिव्ह रॅशनल यूज. आता एखादा जर ड्रग आहे त्याचं काय केलं जातं, फॉर एक्झाम्पल रॉ मटेरियल पहिला काय केलं जातं, त्याचं कलेक्शन केलं जातं. त्याच्यानंतरनं त्याचं आयडेंटिफिकेशन केलं जातं. आयडेंटिफिकेशननंतरनं आपण त्या रॉ मटेरियलचं प्युरिफिकेशन करणार आहे. त्याच्यानंतरनं सिंथेसिस करून आपण त्या ड्रगचं मॅन्युफॅक्चरिंग करणार आहे. आणि एखादा ड्रग मॅन्युफॅक्चरिंग केल्यानंतरनं तो काय केला जातो, त्याचं जे फॉर्म्युलेशन आहे ते फॉर्म्युलेशन तयार केलं जातं. आता कोणकोणते फॉर्म्युलेशन्स आहेत ते नेक्स्ट लेक्चरला बघणारच आहोत किंवा पुढे जेव्हा डोसेस फॉर्म हा टॉपिक असेल तेव्हा आपण बघूच. त्यानंतरनं क्वालिटी कंट्रोल. आता हे क्वालिटी कंट्रोल टेस्ट आहेत त्या काय करतात, एन्श्युअर करतात जे फॉर्म्युलेशन किंवा ड्रग आहे तो जो ह्युमन यूजसाठी काय आहे, सेफ आहे किंवा ॲनिमल यूजसाठी सेफ आहे अँड इफेक्टिव्ह आहे. आता पुढे आहे ड्रग. In pharmacy, drug is legal and scientifically defined as any substance excluding food. Excluding food means other than food, intended for the use in the diagnosis, cure, mitigation, treatment or prevention of disease or to affect the structural function of the body. आता जे ड्रग्स आहेत ते काय करतात, डायग्नोस करतात. आता हे काय आहेत, अदर दॅन फूड मटेरियल. पहिली तर गोष्ट काय आहे, जे ड्रग्स आहेत ते अदर दॅन फूड मटेरियल विच डायग्नोस म्हणजेच काय, एखादा डिसीज आहे त्याचं काय करतो आपण, कॉज फाइंड आउट करतो, कॉज ऑफ प्रॉब्लेम. त्याच्यानंतरनं काय, युजिंग मेडिसिन काय करतो आपण, तो जो डिसीज आहे तो क्युअर करतो, कमी करतो. त्याच्यानंतरनं मिटिगेशन म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल काय होतं आहे, ड्यू टू अ फिवर काय होतं आहे, जे बॉडी आहे ती खूप पेन करते, तर त्या केसमध्ये आपण मेडिसिन्सचा यूज करून काय करतो आहे, त्या जो पेन आहे त्याचं रिड्यूस करतो आहे. त्याच्यानंतर ट्रीटमेंट, जे क्रोनिक डिसीजेस वगैरे असतील लाईक हायपर टेन्शन, शुगर, त्या केसमध्ये काय कंटिन्यू आपण काय करतो, जे डॉक्टर्स आहेत ते काय करत असतात, मेडिसिन्स आहेत ते काय करत असतात, ते ट्रीटमेंट देत असतात. त्यानंतरनं काय पुढे प्रिव्हेन्शन ऑफ disease which affect the structural function of the body.